गोरक्षजालन्धरचरपटाश्च अडबङ्गकानिफ मच्छिन्द्र आद्याः चौरङ्गी रेवाणक भर्तरी संज्ञाः भूम्यां बभूर्वः नवनाथ सिद्धाः. अध्याय 36. मृत विप्रपुत्रांना जिवंत केले. श्री गणेशाय नमः. रेवणनाथ कैलासास गेला तेव्हा तेथील महाद्वारावर पहाऱ्यास असलेल्या शिवगणांनी त्याला अडवले. तो कोण, कुठला आदी चौकशी केली. त्यांना उत्तर देताना रेवणनाथ म्हणाला, मी रेवणनाथ आहे. शंकरांनी सरस्वती ब्राह्मणाचा पुत्र येथे आणला आहे. मी त्या मुलाला नेण्यासाठी आलो आहे. तेव्हा ते हेटाळणीच्या सुरात म्हणाले, अरे वा, तुझ्या बोलण्यावरून तू कुठल्या तरी गंधर्वाचा शिष्य असावास असे वाटते. तेव्हा आल्या वाटेने तू चालता हो. फुकाची हुशारी करशील तर प्राणाच मुकशील. ते ऐकून रेवण संतापून म्हणाला, माझा गुरु गंधर्व आहे काय? मग पाहाच माझा पराक्रम. दुसऱ्याच क्षणी त्याने भस्मावर स्पर्शास्त्राची योजना करून ते त्यांच्यावर भिरकावले. त्यामुळे द्वारपालांसह 1300 रुद्रगण कैलासभूमीला चिकटून बसले. स्वतःला सोडविण्यासाठी ते हातांनी पाय ओढू लागले तर त्यांचे हातही भूमीला चिकटले आणि ते सर्व ओणवे होऊन राहिले. तो वृत्तांत कळताच शंकर रागावले. त्यांनी नाथाला धडा शिकवण्यासाठी अष्टभैरवांना पाठविले. ते शतकोटी शिवगणांसह नाथांवर चालून गेले. रेवणनाथाने त्यांच्यावरही स्पर्शास्त्र सोडले. त्यामुळे त्या प्रचंड सैन्याचीही तशीच वाट लागली. भैरवांनी मात्र त्या अस्त्रशस्त्रीला जुमानले नाही. प्रचंड द्वेषाने हल्ला करून त्यांनी नाथावर वात, अग्नी, नाग, धूम्र, वासव, ब्रह्म, वज्र आणि विभक्त अशी 8 अस्त्रे एकदम सोडली. त्यावर नाथाने पर्वत, जलद, गरुड, आदित्य, कालिका, स्तवन, शुक्र आणि मोहन या प्रतिअस्त्रांनी त्यांचा बिमोड करून आपल्या युद्ध कौशल्याने त्या कल्पांत भैरवांनाही पुरते जर्जर करून सोडले. या बातमीने शंकरांचा क्रोधाग्नी भडकला. शस्त्रसज्ज होऊन ते नंदीवर आरूढ झाले आणि रेवणनाथावर त्वेषाने चाल करून गेले. तेव्हा भगवानांशी युद्ध करून वेळ आणि शक्ती वाया घालविण्यात काहीच अर्थ नाही असा विचार करून नाथाने त्यांच्यावर वाताकर्षण अस्त्र सोडले. त्यामुळे शिव नंदीसह मूर्छित पडले. अष्टभैरवांचीही तीच गत झाली. हा प्रकार गंधर्वांनी अंतरिक्षातून पाहिला आणि त्वरेने श्री विष्णूंना कळविला. ते लगेच धावले. युद्धस्थळी जाऊन त्यांनी प्रक्षुब्ध नाथाला शांत केले आणि त्याच्या रागवण्याचे कारण विचारले. नाथांनी उत्तर दिले, शंकरांनी यमाला सांगून विटे गावच्या सरस्वती ब्राह्मणाच्या मुलाचे प्राण हरण केले. ते नेण्यासाठी मी आलो असताना यांनीच मला युद्धाला उद्युक्त केले. हे स्वतःला काय समजतात? मनात आणले तर मी शंकरांचेही प्राण घेईन. संजीवनीने ब्राह्मणपुत्राला उठवीन. तेव्हा विष्णू म्हणाला, नाथा, ते 7ही पुत्र जीवदशेमध्ये माझ्याकडेच आहेत. ते मी तुला देतो. त्यांचे देह मात्र तुलाच करावे लागतील. त्याला संमती देऊन नाथाने आपली अस्त्रे आवरून घेतली. त्यामुळे शंकर, नंदी, भैरव व समस्त शिवगण यांना पूर्वस्थिती प्राप्त झाली. श्री विष्णूंकडून सरस्वती ब्राह्मणाच्या 7ही पुत्रांचे प्राण घेऊन रेवणनाथ व्यानास्त्राच्या सहाय्याने त्वरेने विटे गावी आला. त्याने ब्राह्मणाला सर्व हकीकत सांगून त्याची नीट समजूत घातली. मग त्याच्या मृत पुत्राच्या देहाचा मऊ लगदा तयार करून त्याचे 7 लहान पुतळे तयार केले. त्यानंतर संजीवनीचा प्रयोग करून ते 7ही जीव त्यांमध्ये घातले. त्यामुळे ती 7ही बालके जिवंत झाली. ते पाहून सरस्वती ब्राह्मण व जान्हवी आश्चर्याने थक्क झाले. नाथाविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्यापाशी अश्रूंशिवाय दुसरे काहीच नव्हते. त्यांचा आनंद गगनात मावेना. नाथाने ते सर्व पुत्र जान्हवीच्या ओटीत घातले. 12व्या दिवशी त्यांचे थाटात बारसे करून नाथाचा प्रसाद म्हणून त्यांची अनुक्रमे सारंगीनाथ, जोगीनाथ, दीनानाथ,
नयननाथ, यदुनाथ, निरंजननाथ आणि गहिनीनाथ अशी नावे ठेवण्यात आली. पुढे 12 वर्षांनी रेवणनाथाने त्या भावंडांना नाथपंथाची दीक्षा दिली. ते सर्वजण सिद्धावस्थेला प्राप्त झाले. पुढे विटेगावी राहूनच रेवणनाथाने लोककल्याणाचे कार्य केले. त्याची सर्वत्र कीर्ती झाली. वटसिद्ध नागनाथाची कथा. पूर्वी सरस्वतीवर आसक्त झाल्यामुळे ब्रह्मदेवाचा वीर्यपात झाला. ते वीर्य पद्मिनी नावाच्या तक्षक कन्येच्या अर्थात एका सर्पिणीच्या मस्तकावर पडले. भक्ष समजून तिने ते गिळले. त्यामुळे तिला गर्भधारणा झाली. दिसामासाने तो गर्भ वाढू लागला. ही गोष्ट जन्मेजयाच्या सर्पसत्रात गुंतलेल्या आस्तिक मुनींच्या लक्षात आली. त्या सर्पिणीच्या पोटी ब्रह्मतेजाच्या आधाराने एका महासिद्धाचा अवतार होणार असून तो नवनारायणांपैकी एक आहे हेही त्यांना अंतरज्ञानाने समजले होते. तेव्हा तिला वाचविलेच पाहिजे असा विचार करून आस्तिकांनी तिची भेट घेतली. तिला भविष्यातील घडामोडींची स्पष्ट कल्पना दिली आणि जन्मेजयाच्या सर्पसत्रात तुझ्यावरही प्राणसंकट येऊ शकते असे सांगून तिला एका वटवृक्षाच्या ढोलीत लपून राहण्याचा सल्ला दिला. त्यांच्या आज्ञेनुसार ती ढोलीत शिरली. तेव्हा आस्तिकांनी त्या वृक्षाभोवती वज्रास्त्राची योजना करून हस्तिनापूर गाठले. यज्ञमंडपात गेल्यावर त्यांनी सर्व ऋषींची गुप्त बैठक घेतली आणि त्यांना वटवृक्षाच्या ढोलीतील सर्पिणीचा वृत्तांत सांगून यज्ञामध्ये तिची आहुती मागू नये अशी विनंती केली. त्यांच्या शब्दाला मान देऊन ऋषींनी तिच्यावर मंत्रप्रयोग केला नाही. नवमास पूर्ण होताच पद्मिनीने त्या ढोलीतच एक अंडे घातले आणि ती पाताळलोकी निघून गेली. बराच काळ ते अंडे ढोलीतच पडून होते. अवताराची वेळ निकट येताच आविर्होत्र नारायणाने त्यात संचार केला. पुढे जीवदशेस आलेल्या नारायणाचा देह मोठा झाला. तेव्हा तो अंडे फोडून बाहेर आला आणि मोठमोठ्याने रडू लागला. योगायोगाने त्याचवेळी कोशधर्म नावाचा एक गरीब ब्राह्मण तेथे आला. तो पत्रावळी तयार करून विकत असे. पत्रावळींसाठी वडाची पाने नेण्याकरिता तो तेथे आला आणि ते रडणे ऐकून इकडे तिकडे पाहू लागला. पण प्रयत्न करूनही त्याला ते बालक कोठे आहे ते कळले नाही. तेव्हा देवांनी आकाशवाणी केली, हे विप्रा, ते दिव्य अवतारी बालक याच वडाच्या ढोलीत आहे. तू त्याला घरी नेऊन त्याचे नीट संगोपन कर, त्यामुळे तुझा भाग्योदय होईल. त्यानंतर त्यांनी एक बाण मारला. त्यामुळे तो वटवृक्ष मोडून पडला आणि त्यातील पोकळीत असलेले बाळ कोशधर्म्याच्या दृष्टीस पडले. त्याला पाहून देवांनी आनंदाने पुष्पवृष्टी केली व म्हणाले, विप्रवरा, तू भाग्यवान असल्यामुळेच तुला याचा लाभ झाला आहे. हा मुलगा पद्मिनी नामक सर्पिणीच्या उदरातून उत्पन्न झाला आणि वडाच्या ढोलीत जन्मला. म्हणून याचे नाव वटसिद्ध नागनाथ असे ठेव. कार्य पूर्ण होताच देव स्वस्थानी परतले. देवांचे दर्शन आणि नारायणाच्या प्राप्तीने सुखावलेला तो ब्राह्मण आपल्या घरी गेला. त्याने ते दिव्य बालक त्याच्या पत्नीकडे सुरादेवीकडे दिले. तिला वनात घडलेली सर्व हकीकत सांगितली. ते ऐकून तिला मोठे कौतुक वाटले. तिने त्याला हृदयाशी धरले आणि पुढील काळात तो आपलाच पुत्र आहे या भावनेनेच त्याचे संगोपन केले. देवांच्या सांगण्यानुसार त्यांनी त्याचे नाव वटसिद्ध नागनाथ असे ठेवले. तो 7 वर्षांचा झाला तेव्हा कोशधर्म्याने त्याचे यथाविधी मौजीबंधन केले. दत्त भेटीची तळमळ. एके दिवशी दुपारी नागनाथ आपल्या सवंगड्यांसह गंगेच्या तीरावर आला आणि काशी विश्वेश्वराच्या देवळासमोरच एक गमतीदार खेळ खेळू लागला. त्याने मुलांची पंगत बसवली आणि त्यांना खोटे खोटेच वाढू लागला. त्यांना लटकाच आग्रह करू लागला. मुलेही पोट भरले आता पुरे असे म्हणत ताटावर हात धरत होती. तृप्तीचे खोटे ढेकर देत होती. योगायोगाने त्याच वेळी दत्तप्रभूंचे तेथे येणे झाले. तो खेळ पाहून त्यांना मोठी मौज वाटली. त्या खेळात आपणही भाग घ्यावा असा विचार करून ते बालवेशाने त्या मुलांपाशी गेले आणि म्हणाले, मला भूक लागली आहे. या पंक्तीत मलाही भोजन मिळेल काय? मुलांना तो अनोळखी सवंगडी नको होता. तू आमच्यात येऊ नकोस, चल निघ असे म्हणून त्यांनी त्याला घालवून दिले.
ते पाहून नागनाथास वाईट वाटले. तो आपल्याकडे अतिथी म्हणून आला आहे, त्याचा आदर केला पाहिजे असे म्हणून त्याने सवंगड्यांची समजूत घातली. मग त्या अभ्यागतास प्रेमाने बोलावून आणून नागनाथाने त्याला लुटूपुटूची अंघोळ घातली, त्याची पूजा केली आणि आग्रह करून लटके भोजनही घातले. त्यावेळी नागनाथाचे एकंदर वागणे बोलणे पाहून दत्तप्रभूंना अतिशय आनंद झाला. त्याचा विनय, औदार्य, परोपकार यांवरून हा पूर्वजन्मीचा कोणी योगी असावा असे त्यांना वाटले. त्यांनी अंतर्दृष्टीने त्याच्याकडे पाहिले आणि तो आविर्होत्र नारायण असल्याचे जाणले. त्यांनी त्याच्यावर कृपा करण्याचे ठरविले आणि त्याला एका बाजूला नेऊन म्हणाले, बाळ, मी दत्तात्रेय आहे. तुझे अतिथी प्रेम पाहून संतुष्ट झालो आहे. मी तुला एक मंत्र सांगतो, त्याच्या प्रभावाने तू मनात आणशील ते पदार्थ निर्माण होतील. आतापर्यंत आपल्या मित्रांना खोटी मेजवानी देत होतास, पण आता खरी मेजवानी दे, पण तू मात्र ते अन्न खायचे नाही. मग दत्तप्रभूंनी त्यास सिद्धिमंत्र सांगितला आणि त्याचे नाव विचारून ते निघून गेले. नागनाथ पुन्हा सवंगड्यांपाशी आला आणि मंत्रस्मरणाने हवा तो पदार्थ उत्पन्न करू लागला. तो चमत्कार पाहून मुले थक्क झाली. त्यांनी त्या पदार्थांवर मस्त ताव मारला. त्यानंतर तो प्रकार नित्याचाच होऊन बसला. मुले आपापल्या घरी जेवेनाशी झाली. असे रोजच होऊ लागले. तेव्हा त्यांच्या पालकांना मोठी चिंता वाटू लागली. त्यांनी आपापल्या मुलांकडे चौकशी केली असता त्यांनी उत्तर दिले, खेळ खेळून झाल्यावर नागनाथ आम्हा सर्वांना घाटावर बसवून इच्छाभोजन देतो. पालकांनी या प्रकाराची शहानिशा केली आणि खात्री पटल्यावर तो अद्भुत प्रकार कोशधर्म्याच्या कानावर घातला. कोशधर्म्याने नागनाथाला त्या बाबतीत विचारले असता तो म्हणाला, बाबा, लोक म्हणतात ते अगदी बरोबर आहे. तुम्हीही त्याची प्रचिती घ्या. मग त्याने जमिनीवर हात ठेवून इच्छामंत्राने षड्रस अन्नाने युक्त असे ताट निर्माण केले. ते पाहून कोशधर्मा थक्कच झाला. त्याने नागनाथाला विचारले, बाळा, ही लीला तुला कशी साध्य झाली? तेव्हा नागनाथाने त्याला गंगा तीरावर घडलेला सर्व प्रकार सांगितला. ते ऐकून कोशधर्म्यास अत्यानंद झाला. त्याने अतिथींना भोजन देण्याचा नियम केला आणि द्वारी जो कोणी येईल त्याला उत्तम भोजन देऊन तृप्त करू लागला. दररोज अनेक माणसे त्याच्या घरून जेवून जाऊ लागली. त्यामुळे नागनाथाची सर्वत्र कीर्ती झाली. एकदा नागनाथाच्या मनात आपल्याला सिद्धी देणारा तो दत्तात्रेय नावाचा मुलगा स्वतः किती महापुरुष असेल, तो आपल्याला पुन्हा भेटेल का असा विचार आला. आपले मनोगत त्याने पित्यास सांगितले. तेव्हा तो म्हणाला, बाळा, दत्तात्रेय नावाचा तो मुलगा म्हणजे तिन्ही देवांचा अवतार आहे. ते महातपस्वी असून त्यांच्याच सत्तेने विश्वव्यवहार चालतो. तुझे भाग्य थोर, म्हणूनच तुला त्यांचे दर्शन घडले. तुझ्या मनात त्यांना पुन्हा भेटण्याची इच्छा आहे. पण ते तर कोल्हापूर, पांचाळेश्वर, काशी, मातापूर अशी सतत भ्रमंती करीत असतात. तू त्यांना कोठे कोठे शोधशील? नागनाथाने दत्तात्रेयांबद्दल ऐकल्यापासून त्याचा त्यांच्याविषयीचा आदरभाव अधिकच वाढला. दिवसेंदिवस दत्तभेटीची उत्कंठा तीव्र होऊ लागली. शेवटी त्यांच्याशिवाय आपल्या जन्माचे सार्थक होणार नाही असा विचार करून त्याने आईची अनुज्ञा घेतली आणि काशी सोडली. मातापूर, पांचाळेश्वर येथे शोध घेऊनही त्याच्या पदरी अपयशच आले. मग तो कोल्हापुरास गेला. तेथे लोकांना दत्तप्रभूंविषयी विचारले असता ते म्हणाले, अरे, दत्त महाराज असे कोणालाही दिसत नाहीत. ते कोणत्या तरी रूपाने येऊन भिक्षा मागून जातात. तेव्हा नागनाथ म्हणाला, ते येथे येतात ते तुम्ही कशावरून म्हणता? ते अन्यत्रही भिक्षा मागत असतील. त्यावर लोक म्हणाले, तसे नाही, ते कोल्हापुरातच भिक्षा मागतात. त्यांचा तसा नियमच आहे. एक वेळ ते उपाशी राहतील, पण दुसरीकडचे अन्न घेणार नाहीत. ते ऐकून नागनाथाला अत्यानंद झाला. त्याला एक नामी युक्ती सुचली. त्याने कोल्हापुरात मोठे अन्नसत्रच घालायचे ठरविले. तेथील एकाही घरात चूल पेटली नाही की दत्तप्रभू आपल्याकडेच येतील आणि हे सिद्धान्न आहे हे जाणून त्याची भिक्षा घेणार नाहीत. त्यांना ओळखण्याची हीच खूण आहे असा विचार करून तो कामाला लागला. त्याने महालक्ष्मीच्या देवळातील पुजाऱ्याला भेटून काही दिवस राहण्यासाठी एक ओवरी घेतली. त्याच्याशी स्नेह जोडला.
त्याला आपला गावभोजन घालण्याचा संकल्प सांगून मदत करण्याची विनंती केली. सिद्धिबळावर समाराधनेसाठी लागणारी सर्व सामग्री उत्पन्न करून ती सर्व सिद्धता त्याला दाखवली. नागनाथाची ती तयारी पाहून पुजाऱ्याला आनंद झाला. त्याने नाथाला या धर्मकार्यात सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. अध्याय 36 समाप्त.